आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे जे आहेत ते लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि ते मेळावे घेत आहेत आणि बैठका घेत आहेत कार्यकर्त्यांसोबत. ताई, मेळावे आणि बैठका घेत आहे, कशा पद्धतीचं नियोजन आहे येत्या काळात? हे सगळे संघटन बांधणीच्या संदर्भातले दौरे आहेत. सन्माननीय पक्षप्रमुखांच्या आदेशाने 30 तारखेपर्यंत संपूर्ण राज्यातल्या 288 मतदारसंघाची चाचपणी करणं आणि 288 मधल्या किती जागा आम्ही लढवू शकतो, किती जागांमध्ये, म्हणजे जागा जर आम्ही एकटे असतो तर कदाचित 288 लढवल्या असत्या, पण आता जेव्हा महाविकास आघाडी म्हणून जेव्हा लढायचं आहे त्यावेळेला सिलेक्टिव्हली आमच्या जागा ज्या आहेत त्या ओळखणं, त्या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणं आणि काही विधानसभा टार्गेट करणं. लातूर लोकसभेमधल्या आम्ही 3 विधानसभा टार्गेट केलेल्या आहेत, पैकी एक अहमदपूर, दुसरी लोहा कंधार आणि तिसरी निलंगा. आता या 3 टार्गेट पैकी आमचा दावा जो असणार आहे तो 2 जागांवरचा असणार आहे. लातूर लोकसभा म्हणते मी, जिल्ह्याची नाही, कारण औशाची जागा ही धाराशिव लोकसभेमध्ये येते आणि औशाच्या जागेवरचा दावा आम्ही कदापि सोडणार नाही. आपण 3 जागेवरती दावा केलात, मात्र अमित देशमुख म्हणतायत की आम्ही 6 विधानसभेवर आमचा दावा आहे, आम्ही 6 विधानसभा लढण्यासाठी सक्षम आहोत. नाही, ठीक आहे ना, म्हटलं म्हणून काय झालं? आम्ही काही लगेच महायुतीसारखे नाहीयेत. त्याने असं म्हटलं की मी त्याची अवकात काढ, त्याने माझी अवकात काढ. ही जॉईंट फॅमिली आहे, आम्ही एक संयुक्त कुटुंब आहोत. त्यामुळे महाविकास आघाडीतलं जर आमचा घटक पक्षातला माणूस म्हणत असेल की मी 6 जागा लढणार आहे, तर कशा लढणार? तुम्ही 6 जागा लढणार तर मग आम्ही काय करणार? प्रश्न आम्ही बसून विचारून आम्ही शांतपणे बोलू त्याच्यावर. कारण मी वारंवार म्हणते की आम्ही लढण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहोत ना. आम्ही काही बिनशर्त पाठिंबा देण्यासाठी आहोत का भविष्य त्याच्या सांगण्यानुसार इंजिन या दिशेला त्या याच्यासाठी नाही होत ना. आम्हाला लढायचं आहे आणि या जिल्ह्यात जर 6 जागा त्यांना दिल्या तर मग इतर पक्षाची लोक काय करतील? मग राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या जागा लढवणार? मग उदगीरची जागा पण त्यांच्याकडेच जाईल का? पण तिकडे तर सिटिंग MLA हा पवार साहेबांचा होता. अशा अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे मला ते जे बोलले त्यांनी अपेक्षा व्यक्त करणं ठीक आहे, परंतु फायनली एकत्रित बसल्यानंतर जी बार्गेनिंग होईल त्या बार्गेनिंग मध्ये मात्र त्यांना इथे जागा शिवसेनेला द्यावीच लागणार आहे. अमित शहा हे 2 दिवसीय महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये आल्याच्या नंतर शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि शरदचंद्र पवार या दोन्ही पक्ष जे आहेत ते फोडा, असं कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलं. मला आनंद आहे, मला फार आनंद आहे. मी ही बाब फार सकारात्मकतेने घेते की देशाचे गृहमंत्री असणारे आणि कधी काळी तडीपार झालेले असे तडीपार अमित शहा इथे आल्यानंतर त्यांच्यासाठीचं सगळ्यात मोठं आव्हान, जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राहत असेल तर ही मोठी सकारात्मक बाब आहे की तुम्ही तुमचे एवढे प्रत्येकी 50 खोके खर्च करून सुद्धा, ED, CBI आणि सगळ्या स्वायत्त यंत्रणा हाताशी घेऊन सुद्धा आणि अगदी आमचे एकनाथ शिंदेसारखे अनेक लोक फोडून सुद्धा अजूनही तुम्हाला उद्धव ठाकरेंना शरण आणता येत नाही. अजूनही उद्धव ठाकरे नावाचा एक लढवय्या सेनापती हार मानत नाही. ही जी तुमची सल आहे, ही जी तुमची दुखरी जखम आहे, ती बघून आम्हाला अधिक एन्जॉय केल्यासारखं वाटतं. त्यामुळे अमित शहांचं हे बोलणं मी फार एन्जॉय करते, खूप सकारात्मक. प्रकाश आंबेडकर म्हणतात की उद्धव ठाकरेंना 44 जागेवरती समाधान मानावं लागेल. दादा, मी ना वैज्ञानिक विचार करणाऱ्यांपैकी आहे, मी चळवळीतली आहे. त्यामुळे माझे काही कुडमुडे जोशी किंवा भविष्य सांगणारे वगैरे जे असतात ना, म्हणजे असा दाखव राघो काडकार्ड किंवा सोंगट्या मांड, काडी काडी ठेव, कवड्यांचा डाव खेळ, तर अशा काही भविष्यांवर माझा काही फार विश्वास नाहीये. मी छोटी कार्यकर्ते, लहान माणूस आहे मी. माझं काम संघटन बांधणीचं आहे. पक्षप्रमुखांनी जो आदेश दिला तो चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठल्याही जिल्ह्यात जाऊन काम करणं. उद्या मला पक्षप्रमुखांनी सांगितलं तुम्हाला गडचिरोलीमध्ये काम करायचंय, मी चिमूर, भामरागड, गडचिरोलीमध्ये जाऊन काम करेल. पण माझं काम संघटन बांधणीचं आहे, माझं काम भविष्य सांगण्याचं नाही. जर मी भविष्य सांगायचं काम केलं तर मग माझ्या पक्षाची संघटना कोण बांधेल? तर मला असं वाटतं की प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी भविष्य सांगण्याची कामं भविष्य सांगणाऱ्या लोकांना करू द्यावीत आणि संघटन बांधणीची कामं ही नेत्यावर स्वतः केली पाहिजेत. असो, सिनेटच्या निवडणुकीमध्ये युवा सेनेनं दणदणीत विजय मिळवला, काय वाटतं? मुंबई विद्यापीठातल्या सिनेटच्या जागा 10 पैकी 10 असा एकहाती विजय मिळवणं हा आमच्यासाठी विधानसभेच्या दृष्टिकोनातनं एक शुभ संकेत आहे. ज्या पद्धतीने या 10 जागा मिळाल्या आणि या निवडणुका होऊ नयेत यासाठी भाजपने जो अट्टापिटा केला होता, हे स्पष्ट आहे की भाजपला पराभवाची भीती वाटत होती आणि हेही तितकंच स्पष्ट आहे की 10 पैकी 10 जागा
म्हणजेच युवा सेना आणि आमचे नेते सन्माननीय आदित्यजी यांचं नेतृत्व निर्विवादपणे इथल्या तरुण वर्गाने मान्य केलेलं आहे. आणि इथला जो सुशिक्षित युवा वर्ग आहे, हा युवा वर्ग यांनी कितीही घोषणांची आणि जाहिरातींची बरसात आणि खैरात केली तरी सुद्धा इथली बेबंदशाही, अराजकता, धार्मिक दंगली, कायदा सुव्यवस्थेचे धिंदवडे, महिला असुरक्षा, शेतीमालाला न मिळालेला भाव, बेरोजगारी, महागाई या सगळ्या प्रश्नांवर इथला युवा वर्ग अत्यंत सजगतेने विचार करतोय. आणि या प्रश्नांचं उत्तर हे सन्माननीय आदित्यजी फार चांगल्या पद्धतीने देऊ शकतात, यावर तो विश्वास ठेवतोय, असा याचा अर्थ आहे. ताई, शेवटचा प्रश्न. धर्मवीर चित्रपटामध्ये आरोप आणि प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरू आहेत. त्यामध्ये संजय शिरसाटांनी थेट आरोप केलाय की आनंद दिघेंचा जो आहे तो घात झालेला आहे. बोलणारा थुकरट, चित्रपट काढणारा थुकरट, चित्रपट थुकरट सोडा. सुनील कांबळे, NDTV मराठी, लातूर.